नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण माझ्याकडे बघा ड्रेस सूट शिल्लक उरलेले कापड आहे. यापासून आपण सुंदर असं लहान मुलीसाठी फ्रॉक बनवणार. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता जी फ्रॉकची उंची आहेत ना ती आपण तयार ठेवायची आहे. 20 इंच ठेवायची आहे. बघा 20 इंच ठेवायची आहे तयार पूर्ण उंची. आता या ठिकाणी बघा आपण 4 पदर अशी घडी घेतली आहे. 4 फोल्ड आहे टोटल. आता इथे वरचा भाग आहे ना आपण तो इथे बघा 11 इंचावरती घेणार आहोत किंवा 10 इंचावरती घेऊ. थोडंसं कापड मला कमी वाटतं बघ क्रॉसमध्ये. सारखं करून घेऊ आपण इथं 10.5 वरती कट करून टाकू. आता इथं आपण घ्यायची आहे गळ्याची रुंदी 2 इंचावरती. 3 वरती शोल्डर घ्यायचा आहे. इथं 4.5 वरती मुंडा. आता बघा इथं 5 बघा म्हणजे 20चं आपण छातीचं माप पकडणार आहोत. कमरे सुद्धा तेवढंच पकडणार आहोत. 5चं बघा म्हणजे 20चं. आणि पुढे एवढं आपल्याला 1 ते 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही शोल्डर कमी जर घेतलं तर चालेल. बघा अशा पद्धतीने जसं कापड कमी आहे त्याच्यामुळे इथं ॲडजस्ट करावं लागेल मला थोडंसं. या ठिकाणी बघा आता आपण कटिंग करून घेऊ. हे बघा अशा पद्धतीने. आता आपण खालच्या साईडला सुद्धा इथे व्यवस्थित कट करून घेत आहेत बघा. आता हा एक पाठीमागचा भाग आणि हा समोरचा भाग आहे ना याला थोडासा आपण राऊंड देऊ बघा अशा पद्धतीने. आता हा समोरचा गळा आहे. रुंदीला आपण 2 इंच घेतलेला आहे बघा इथं. आता पुढे आपण घेऊ 3.5 वरती बघा इथं 3.5चा घेतला आहे. आता इथं सेट बघा तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. इथे मी पंचकोनी गळ्यासारखा घेतला बघा अशा पद्धतीने. हा आपला गळा कट करून घेतला आहे आपण. आता पाठीमागचा आहे. इथं आपण हा सुद्धा 3.5 वरती 3.5 वरती हे करून घेतला आहे. रुंदीला 2 इंच. याला थोडंसं आपण राऊंड शेप देऊन घ्यायचं. इथून आपण आता 2.5 इंचावरती एक हे करून घेऊ. इथं कट देऊन घेऊ बघा असं. म्हणजे आपण ना इथं हुक वगैरे आपण लावू शकतो. पाठीमागून गळा पण मोठा होईल म्हणजे डोक्यात टाकण्यासाठी. अशा पद्धतीने बघा आपली कटिंग झाली आहे. हे तुम्हाला दाखवते व्यवस्थित. इथं अशी कटिंग झाली आहे. आता आपण ना माझ्याकडे बघा घेरसाठी हा कापड आहे. आता इथे तुम्हाला दाखवते रुंदी किती आहे. डबल फोल्ड आहे तो. याची रुंदी जी आहे ती 20 म्हणजे 21 इंच आहे. म्हणजे 42 इंच रुंदीला आहेत बघा. आता त्याची आपण 2 भाग करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने. म्हणजे एक पार्ट आपला 42 इंच रुंदीचा आहे. उंचीला तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथं आपण 2 पार्ट करून घेतले आहे. पाठीमागच्यासाठी एक आणि पुढच्या भागासाठी एक बघा अशा पद्धतीने 2 पार्ट आपण 42 इंचाचे करून घेतले आहे. याची जी उंची आहे ती बघा 9.5 इंच आहे. तर आपण या गुलाबी कापडाचे आहे ना उरलेले याची एक पट्टी तयार करून त्याला लावू असं थोडीसं प्लेट घेऊन ना. चला तर स्टिचिंग दाखवतो तुम्हाला. इथं बघा आपण एक कापड घेतलेला आहे. त्याच्या आपण 1.5 इंचाच्या किंवा 1.25 इंचाच्या अशा क्रॉसमध्ये गळ्यासाठी पट्ट्या कट करून घेणार आहोत.
इथं आपण कॅनव्हासचा वापर करणार नाही आहे. थोडासा बॅकग्राऊंड मध्ये थोडासा आवाज येईल तर थोडंसं ऍडजस्ट करून घ्या, कारण आमच्याकडे लाईट नाही त्याच्यामुळे जेवण चालू आहे. हे बघा अशा पद्धतीने या पट्ट्या मी कट करून घेतल्या आहेत. याची रुंदी तुम्हाला दाखवते. इथं बघा 1 ते 1.5 इंचाच्या आपण 1.25 किंवा 1.5 इंचाच्या इथं पट्ट्या मी कट करून घेतल्या आहे. 1.5 इंचाच्या आहे. आता या ठिकाणी बघा आपण जसं ब्लाऊजला पायपिंग वगैरे करतो ना, या पट्ट्या कट करून घेतल्या आहे 1.5 इंचाच्या. त्या अशा पद्धतीने बघा जॉईंट करून घ्यायच्या आहे. जसं आपण ब्लाऊजला करतो सेम त्याच पद्धतीने. आता इथं पंचकोनी गळा आहे बघा, जिथे आपले कोण आहे तर तिथं सुई थांबवायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने बघा मी पट्ट्या या जॉईंट केली आहेत. आता आजच्या साईडने आपल्याला फोल्ड करायची. तुम्ही अगोदर शोल्डर जर जॉईन करून घेतले दोन्ही पण याच्या तरी चालतील. आता तुम्हाला इथं सेपरेट दाखवलं मी. बघा अशा पद्धतीने कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे. थोडंसं फोल्ड करून कापड एक्स्ट्रा जेवढं कापड असेल ना तेवढं फोल्ड करायचं. आता जेवढी आपण जाड पायपिंग किंवा पातळ पायपिंग पाहिजे ना तेवढं पकडायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे. आता ते एकदम 1 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक आहे. हा छोटासा फ्रॉक आहे, त्याच्यामुळे गळे पण एकदम छोटे छोटे आहेत. व्यवस्थित पायपिंग करून घ्यायची आहे. जिथं आपले कोण आहेत ना तिथं थांबवायची अशी सुई आणि व्यवस्थित फोल्ड करून ना शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथं नंतर बघा व्यवस्थित लूक येण्यासाठी आपण जिथं कोणे आहेत ना तिथं आपल्याला पकडायचं आहे. थोडंसं असं बघा असं पकडायचं आणि तिरकस शिलाई आहेत ना आपल्याला मारून घ्यायची आहे. म्हणजे जे कोण आहेत ते एकदम व्यवस्थित तयार होतात. शिलाई एकदम व्यवस्थित मारायची, मागं पुढं करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने मी ब्लाऊजला जरी पायपिंग वगैरे केली ना आपलं गोल किंवा चौकोनी किंवा पंचकोनी गळ्याला सेम याच पद्धतीने करते. तसंच इथं मी करून घेतलं आहे. इथं तुम्ही पट्ट्या वगैरे सुद्धा कट करून लावू शकता. गळ्याचे आकार कट करून जसं आपण कॅनव्हास वगैरे कट करतो ना सेम त्याच पद्धतीने. बघा किती सुंदर असा आपला पंचकोनी गळा तयार झाला आहे. इथं पाठीमागचा गळा सुद्धा आपला तसा आहे गोल, तशीच पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. इथं 3-1 इंचावरती मी कट दिला आहेत, म्हणजे आपण इथं बटन वगैरे लावू शकतो. बटन किंवा हुक लावू शकतो त्या हिशोबाने. इथे सुद्धा पट्टी मी जॉईंट करून घेतली आहे. सेम त्याच पद्धतीने फोल्ड करायची आणि पायपिंग करून घ्यायची आहे. या ठिकाणी बघ कडे सुद्धा आपली शिलाई मारू झाली आहे. आता पायपिंग करून घेऊ आपण. अशा पद्धतीने पायपिंग करून घ्यायची आहे. आता इथे मी टक्स वगैरे देणार नाही, कारण पाठीमागं नाही आणि पुढं पण नाही, कारण चेस्टचा आणि कमरेचा भाग सेमच असतो लहान बाळांचा. त्याच्यामुळं जर आपण मोठ्या मुलींची किंवा असं बनत असेल तर इथं समोरच्या भागाला टक्स देऊन घ्यायचे आहे, म्हणजे पफ वगैरे चांगला पडतो छातीवरती. तर बघा आपले दोन्ही पण साईडचे पार्ट तयार झाले आहे. एक्स्ट्राचं आहे ते बघा पायपिंगचं कापड ते कट करून घेतलं आहे. आता एकावरती एक दोन्ही शोल्डर बघा ठेवून घ्यायचे आहे. आजच्या साईडने शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित डबल. आता हे माझ्याकडे एकदम शिल्लक राहिले, लहान लहान तुकडे होते म्हणून ते मी 2 कलरचे हे केले आहेत, पण खूप छान दिसत होता फ्रॉक एकदम तयार झाला तेव्हा. आता इथं बघा स्लीव्स तुम्ही लावू पण शकता किंवा असं डबल फोल्ड करून ना स्टिच पण करून घेऊ शकता. पण इथं मी छोटीशी एक पट्टी आहेत ना 2 इंचाची कट करून घेतल्या बघा, 2-2 इंचाच्या, आणि ते असे डबल फोल्ड करून घ्यायचे आपल्याला. म्हणजे एकदम पायपिंग सारखी थोडीशी जाड पायपिंग असं तसा लुक येईल त्याचा.
बघा अशा पद्धतीने मी याच्यावरती ठेवून घेतली. अर्धा इंचाला पण कमी पकडायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची असं त्याला राऊंडमध्ये मुंड्याच्या आकारला. एक्स्ट्राची पट्टी मी तर कट करून घेतली. दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला सेम तशी जॉईंट करून घ्यायची. बघा अशा पद्धतीने ही पट्टी आहेत मी जॉईंट करून घेतली. आणि बघा पायपिंग जशी करतो ना तशीच फोल्ड करायची, पण थोडीशी जाड म्हणजे अर्धा इंच तरी दिसली पाहिजे ना अशी जाडी फोल्ड करायची. म्हणजे दिसायला पण लुक खूप छान दिसतो त्याचा. एकदम पातळ नाही करायची, थोडी जाड करायची. दुसऱ्या साईडला सुद्धा अशीच करून घ्यायची आपल्याला. तुम्ही तर कट वगैरे पण देऊन करू शकता, पण काही गरज नाही पडत त्याला. बघा अशा पद्धतीने फोल्ड करायची. एक्स्ट्राचं कापड आतमध्ये घ्यायचं. बरं जो आपण घेर कट केला आहे त्याच्या एकदम लहान लहान प्लेट घ्यायची आहे. पूर्ण घेर याच्यावरती हे करून घ्यायचं आपल्याला. बघा तुम्हाला माप दाखवलेलंच आहे मी. एकदम दाट घ्यायचं म्हणजे एकदम व्यवस्थित छान असा घेर येतो. कारण याचं कापड वाचून पण काय होणार नाही बघा. त्याच्यामुळे एकदम पूर्ण हा घेर आहेत ना मी पूर्ण जॉईंट केला. एकदम लहान लहान अशा एकदम दाट प्लेट घेतल्या. इतका छान दिसत होता नंतर ना हा फ्रॉक. शिवायला पण खूप सोपी आहे, कोणालाही पण जमेल इतकं सोपी आहे पद्धत. तुम्ही पाठीमागून चेन वगैरे सुद्धा लावू शकता. इथं बघा हा घेर जॉईंट करून झाला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा सुद्धा जॉईंट करून घेणार आहोत. हे बघा आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथं जॉईंट करून घेते. तर दोन्ही पण बघा घेर आहे ते जॉईंट झाले आहे. इथे एक पट्टी घेतली आहे मी 2 इंचाची, 2 ते 2.5 इंचाची साधारणतः ही पट्टी आहे. पूर्ण घेरला आपण जॉईंट करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने तुम्ही डबल फोल्ड करून एक दाबटीप दिली तरी चालेल, तेवढा टाईम लागतो. आणि अशी जर जोडली तर तेवढाच टाईम लागेल. बघा आता पट्टी आहेत ना जॉईंट करून झाली आहेत आपली. इथं मी अशी डबल फोल्ड करून घेतली. बघा असं पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायची आहे. खूप सुंदर होती. कारण हे ड्रेस मटेरियलमध्येच कापड होतं टॉपचं आणि पॅन्टचं. त्याच्यामुळे याला अस्तर वगैरे लावायची काही गरज नव्हती. एकदम सॉफ्ट असं आहे. बघा अशी एक आपण पट्टी तयार करून घेतली आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आता मी इथे ही पट्टी आहेत ना जॉईंट करून घेणार आहेत. बघा अशी पट्टी आहेत ना आपण जॉईंट करून घेऊ. दोन्ही पण साईडनी पट्टी बघा आपली जॉईंट झाली आहे. इथं तुम्ही कमरेला नॉट वगैरे पण लावू शकता, पण मी नाही लावले. बघा आता इथं शिलाई मार्जिन आपलं जास्त नव्हतं, इथं फक्त 1 इंचचं मी ठेवलं होतं थोडंसं. एकदम कडेकडे इथं आपण शिलाई मारून घेणार आहेत. मी डबल शिलाई मारून घ्यायच्या व्यवस्थित अशा. जेवढं आपलं फिटिंग असेल ना तेवढं माप टाकून घ्यायचं आहे. इथं तर माझ्याकडे जास्त बघा मार्जिन नव्हतं, मग इथं मी 1 इंचावरतीच फिटिंगचं माप टाकून घेतलं आहे. इथं मी व्यवस्थित डबल शिलाई देऊन घेतली आहे, म्हणजे फ्रॉक वगैरे एकदम व्यवस्थित लवकर फाटणार नाही, भरपूर दिवस टिकेल अशा पद्धतीने.
धागे दोरे आहेत ते कट करून घेऊ आणि फ्रॉक तुम्हाला दाखवते फायनल लुक कसा दिसतो. पाठीमागून एक बटन लावून घेऊ आपण. तर कसा झाला हा फ्रॉक नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी. तुम्ही घेर पण बघू शकता किती मोठा असा आला आहे त्याचा. हे किती सुंदर दिसत आहे. खरंच मला तर खूपच आवडला होता हा फ्रॉक. तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा. इथं पाठीमागं बटन लावून घेणार आहेत हे. चला तर मग भेटूया अशा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद सगळ्यांना व्हिडिओ इथपर्यंत बघितला.